हसा, पण कुठेही नाही, केव्हाही नाही. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. हसणे हे चांगले असते. हसणे हे शरीरासाठी चांगले असते. हसणे ही कला आहे. हसण्यामुळे आपल्या शरीराचे स्नायू बळकट होतात. आपलं मन प्रसन्न राहते. आपलं मन आनंदी राहते. जीवनामध्ये एक रस येतो. जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद मिळतो. जीवन सुंदर होते, सुखदायी होते. म्हणून हसणे चांगले आहे. हसणे शरीरासाठी चांगले आहे. म्हणून हसत खेळत जीवन जगावे, हसावे, आनंदी राहावे, प्रसन्न राहावे. परंतु कुठेही हसणे या केव्हाही हसणे हे मूर्खपणाचे आहे. कुठेही हसल्याने, केव्हाही हसल्याने आपला विकास होत नाही, आपली प्रगती होत नाही. या कुठेही हसणे, केव्हाही हसणे हे चांगले नसते. ते उलट मूर्खपणाचे असते, अज्ञानीपणाचे असते. ते धोकादायक असते. म्हणून कुठेही हसू नये, केव्हाही हसू नये. परिस्थिती स्थितीचं भान ठेवलं पाहिजे. कुठे कोणती परिस्थिती आहे, कुठे स्थिती काय आहे याचं भान ठेवलं पाहिजे. परिस्थिती कशी आहे, स्थिती कशी आहे, कशी बाब आहे, कशी गोष्ट आहे याचं भान ठेवलं पाहिजे. याची जाणीव ठेवली पाहिजे. दुःखाच्या प्रसंगी, आत्यंतिक दुःखाच्या प्रसंगी, या गंभीर प्रसंगी हसता कामा नये. कारण जर गंभीर प्रसंगी, दुःखाच्या प्रसंगी, आत्यंतिक दुःखाच्या प्रसंगी जर आपण हसलो तर ते मूर्खपणा आहे, नालायकपणा आहे, नासमजपणा आहे, अज्ञानीपणा आहे, ते अयोग्यपणा आहे. म्हणून कुठेही हसू नये. एखाद्या ठिकाणी सिरियस बाब घडली असेल, सिरियस परिस्थिती असेल, स्थिती असेल, या दुःखदायी परिस्थिती असेल, या गंभीर परिस्थिती असेल, या गंभीर विषयावर चर्चा सुरू असेल, या गंभीर विषयावर बोलणं सुरू असेल, या परिस्थिती स्थिती एकदम भयानक असेल, अशा ठिकाणी जर आपण हसलो तर तो आपला नालायकपणा आहे, आपला मूर्खपणा आहे, नासमजपणा आहे, अज्ञानीपणा आहे. म्हणून कुठेही हसू नये, केव्हाही हसू नये. आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे. मनावर नियंत्रण असणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. ज्याला कुठेही हसायची सवय आहे, केव्हाही हसायची सवय आहे, ज्याला हसू आवरत नाही, परंतु अशा माणसाने परिस्थितीचं भान ठेवलं पाहिजे. स्थिती परिस्थितीचं भान ठेवलं पाहिजे. जाणीव ठेवली पाहिजे. आपल्या मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. दुःखाच्या प्रसंगी कसं हसू येतं? गंभीर प्रसंगी, दुःखाच्या प्रसंगी, एकदम सिरियस असलेल्या प्रसंगी कशा हसू येतं? का हसू येतं? कारण अशा ठिकाणी हसणं म्हणजे एक मूर्खपणा ठरतो, नालायकपणा ठरतो. म्हणून कुठेही हसू नये. त्या व्यक्तीला दुःख झालेलं आहे, त्या व्यक्तीला भयानक परिस्थिती आली आहे, बाब गंभीर आहे. अशा ठिकाणी त्या व्यक्तीचं सांत्वन करायला पाहिजे. त्या व्यक्तीला दिलासा द्यायला पाहिजे. त्या व्यक्तीला चांगला मार्ग सांगायला पाहिजे, मार्गदर्शन करायला पाहिजे.
त्या व्यक्ती सांत्वन करायला पाहिजे. या उलट जर तिथं हसलो, खिदळलो, तर तो आपला मूर्खपणा आहे, नालायकपणा आहे, नासमजपणा आहे, अज्ञानीपणा आहे. म्हणून कुठेही हसू नका, केव्हाही हसू नका. जरी जोक झाला, विनोद झाला, तरीही अशा ठिकाणी हसू नये. अशा ठिकाणी हसणे ही मूर्खपणा आहे. हसणे शरीरासाठी चांगलं आहे, मान्य आहे, परंतु कुठेही हसणे हे चांगलं नसतं. कुठेही खिदळणे, हसणे हे चांगलं नसतं. म्हणून परिस्थिती पाहून, स्थिती पाहून, प्रसंग पाहून हसलं पाहिजे. आपल्या मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. मनावर नियंत्रण असणे गरजेचं आहे. जर आपण व्यवस्थित वागलो, पद्धतशीर वागलो, मनावर नियंत्रण ठेवलं, परिस्थिती स्थितीचं भान ठेवलं, प्रसंगाचं भान ठेवलं, गोष्टीचं भान ठेवलं, व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे वागलो, बोललो, तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही, कोणताही धोका होणार नाही, कोणतीही समस्या येणार नाही. म्हणून मित्रांनो, कुठेही हसू नका, केव्हाही हसू नका. परिस्थिती स्थितीचं भान ठेवा. दुसऱ्याचा विचार करा. दुसरा दुःखी आहे, त्याला फार दुःख झालेलं आहे, परिस्थिती फार भयानक आहे. अशा वेळी हसू नका. सिरियस व्हा, गांभीर्य ठेवा. परिस्थिती स्थितीचं गांभीर्य ठेवा. कारण माणुसकी ठेवली पाहिजे, चांगुलपणा ठेवला पाहिजे, सुंदरपण ठेवलं पाहिजे, सुंदर विचार ठेवले पाहिजे, चांगले विचार ठेवले पाहिजे. तरच आपल्याला कोणती अडचण येणार नाही, आपलं जीवनसुद्धा चांगलं होईल. म्हणून कुठेही हसू नये, कुठेही खिदळू नये, केव्हाही हसू नये, केव्हाही खिदळू नये. कारण कुठेही जर हसलो, कुठेही जर खिदळलो, तर याचा परिणाम फार भयानक होतो आणि आपल्याला अनेक भयानक स्थितीचा, परिस्थितीचा सामना करावा लागतो. कारण आपल्यालाही तशीच परिस्थिती येते, आपल्यालाही तीच परिस्थिती येते. म्हणून चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. पण कुठं काय बोलावं, कुठं कोणता शब्द वापरावा, याचं ज्ञान असलं पाहिजे. कुठं हसावं, कुठं हसू नये, केव्हा हसावं, केव्हा हसू नये, याचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. म्हणून परिस्थिती बघून, स्थिती बघून आपलं काम केलं पाहिजे. आपण बोललं पाहिजे, आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. परिस्थितीनुसार बोललं पाहिजे, स्थितीनुसार वागलं पाहिजे, गांभीर्य ठेवलं पाहिजे. त्या बाबीनुसार, तिथल्या प्रसंगानुसार, तिथल्या गोष्टीनुसार, परिस्थितीनुसार, स्थितीनुसार बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, भान ठेवलं पाहिजे, जाणीव ठेवली पाहिजे, शिस्तता ठेवली पाहिजे, व्यवस्थितपणा ठेवला पाहिजे, पद्धतशीरपणा ठेवला पाहिजे, गांभीर्याची जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून कुठेही हसू नये, कुठेही खिदळू नये. समजा शिक्षक वर्गात शिकवत आहेत, शिक्षक वर्गामध्ये शिकवत आहेत, एखादा अवघड धडा आहे आणि तुम्हाला ते शिकवत आहेत, समजून सांगत आहेत, तळमळीने धडपडीने शिकवत आहेत, मन लावून शिकवत आहेत, आणि तुम्ही जर त्या ठिकाणी हसत बसले या खिदळत बसले, तर त्याचा त्रास सगळ्यांना होतो. ठीक आहे, तुम्हाला काही समजत नाही, त्या ठिकाणी तुम्ही मूर्ख ठरता, अज्ञानी ठरता, नासमज ठरता, आणि तुमच्यामुळे दुसऱ्यांना अडथळा होतो, दुसऱ्यांना त्रास होतो. म्हणून कुठेही हसू नये. जर वर्गात शिक्षक शिकवत असतील तर त्या ठिकाणी मन लावून ऐकणे, ऐकता ऐकता काही मुद्दे मांडून घेणे. सर काय सांगत आहेत, शिक्षक काय सांगत आहेत, कोणत्या गोष्टीवर
बोलत आहेत, कोणता धडा आहे, कोणता विषय आहे, नेमकं विषय कोणता आहे, नेमकं कशावर चर्चा होत आहे, याचं भान ठेवलं पाहिजे, याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि शिक्षक शिकवत असताना ते चांगल्या मन लावून ऐकलं पाहिजे आणि काही मुद्दे लिहून घेतले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. तर आपल्याला ते सर्व लक्षात येतं, आपल्याला समजतं, कळतं, ज्ञान होतं आणि मग आपल्याला घरी आपण अभ्यास करताना आपल्या सगळं लक्षात येतं. परंतु जर वर्गात शिक्षक शिकवत आहेत आणि जर आपण हसत बसलो, खिदळत बसलो तर आपल्याला काही समजत नाही, काही त्याच्यातलं समजत नाही, काही येत नाही. आणि मग एखादा प्रश्न विचारला तर उत्तर सांगता येत नाही आणि परीक्षेत तुम्ही नापास होता, तुम्हाला चांगली गुण पडत नाहीत आणि मग आपण दोष शिक्षकाला देतो, देवाला देतो. पण हे चुकीचं आहे. म्हणून शिक्षक शिकवत असताना हसू नये, खिदळू नये, या काही आगाऊ कामं करू नये, खोड्या करू नये. तर ध्यानपूर्वक, मनपूर्वक शिक्षकाचं ऐकलं पाहिजे. शिक्षक काय सांगत आहेत, कोण्या गोष्टीवर बोलत आहेत, याचं भान ठेवलं पाहिजे. म्हणून कुठेही हसून आपलं हास्य करू नका, कुठेही हसून, केव्हाही हसून स्वतःला मूर्ख बनवू नका, नासमजपणा ठेवू नका, अज्ञानी वागू नका. तर परिस्थिती स्थितीचं भान ठेवा, चांगल्या चांगल्या गोष्टीचं भान ठेवा, जाणीव ठेवा, जाण ठेवा. तर तुम्हाला तुमचं जीवन चांगलं होईल, सुंदर होईल, छान छान होईल. म्हणून परिस्थिती स्थितीचं भान ठेवून, प्रसंगाचं भान ठेवून हसलं पाहिजे, आपल्या मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. लक्षात ठेवा, कुठेही हसू नका, हसा, हसणं चांगलं असतं, हसा, मन मोकळेपणाने हसा, परंतु कुठेही नाही, केव्हाही नाही. वेळेचं गांभीर्य ठेवा, परिस्थितीचं गांभीर्य ठेवा. म्हणून स्थिती परिस्थिती पाहून हसा, गांभीर्य ठेवून हसा, तर तुमचं जीवन चांगलं होईल. परंतु जर तुम्ही कुठेही जर खिदळत असाल, केव्हाही जर हसत असाल, गांभीर्य परिस्थिती असो, या बिकट परिस्थिती असो, या दुःखदायी परिस्थिती असो, या कुठेही जर तुम्ही हसत असाल, कुठेही खिदळत असाल, तर तुम्ही मूर्ख ठरता, अज्ञानी नासमज ठरता. म्हणून कुठेही हसून स्वतःचं जीवन धोक्यात घालू नका, स्वतःचं जीवन नरकमय कंगाल बनवू नका. कारण कुठेही हसल्याने, केव्हाही हसल्याने आपल्या दुःख येतं आणि आपलं जीवन कंगाल बनतं. म्हणून लक्षात ठेवा, कुठेही हसू नका, केव्हाही हसू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.